हॅलो एव्हरीवन, प्रियांका प्रणव व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता मला एवढ्या रात्रीचं चालले कुठे होती, तर मी आले होते दीदीकडे। खरं तर हा व्हिडिओ आधीच बनवला होता, पण पोस्ट करायचा राहूनच गेला होता। म्हटलं चला उशिरा का होईना पण पोस्ट तर केला पाहिजे। घरात आले तर खूप मस्त असं डेकोरेशन केलं होतं, कारण आज होता जिजूंचा बड्डे। मी येण्यापूर्वीच इथे डेकोरेशन तर झालं होतं, मग कारण डेकोरेशनची जबाबदारी घेतली होती सानूने, म्हणजे दीदीच्या मुलीने। घरात गेल्यावर सगळ्यात आधी तर जिजूंना विश केलं आणि सानूने जे एवढं छान डेकोरेशन केलं होतं त्याबद्दल सानूची थोडी स्तुती पण केली। म्हणजे तिला हेल्प कधी आणि जिजूंनी केली, पण आयडिया मात्र तिची होती। तसेच सानूने तिच्या पप्पांना गिफ्ट देण्यासाठी स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड तयार केलं होतं, जे तिने त्यांना आधीच दिलं होतं। मग म्हटलं चला आपली बहिणाबाई काय करते बघूया, तर तिची पाहिली तर तिची चालली होती पावभाजीची तयारी। मग पावभाजी दीदीने केली, कारण मला आला होता कंटाळा आणि लहानी बहीण म्हटल्यावर मोठ्या बहिणीवर तेवढा हक्क तर असतोच। तिला म्हटलं तू कर पावभाजी, मी मस्त खाऊन बघते। स्वयंपाक झाल्यानंतर आली केक कटिंगची वेळ। त्यासाठी शिवांश पण तिकडे आला होता। शिवांशसोबत थोडं खेळून झाल्यानंतर आम्ही जिजूंचं औक्षण करून घेतलं आणि केक कटिंग केलं। थोडं फोटो सेशन केलं आणि नंतर लागली होती भूक, मग मस्त पाव गरम करून घेतले। ते काम मात्र मी केलं। त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले आणि मग झाली यांची एंट्री। यांनी त्यांच्या साडूला केक भरून त्यांना बड्डे विश केलं आणि आम्ही जेवणाला सुरुवात केली। मस्त गरमागरम पावभाजी व ताव मारून पावभाजी खाल्ली। पावभाजी छान झाली होती। सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारत जेवण केलं आणि नंतर घरी आलो। असा होता जिजूंच्या बड्डेचा दिवस। व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।